सोलापूर शहरामध्ये सामाजिक कार्य कशा प्रकारे करायचं, तर आज आपण इथे पाहू शकता विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने एक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। सामाजिक उपक्रम यासाठी हाती घेण्यात आलेला आहे, प्रेषित मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज आपण समाजाचं देणेकरी आहोत। समाजाचं आपल्यावरती ऋण आहे आणि त्या ऋणातून आपण कशा प्रकारे मुक्त व्हायला पाहिजे, गोरगरिबांची सेवा कशी करायला पाहिजे, आज त्याच अनुषंगाने आज इथे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण त्या आरोग्य शिबिराला आतील आणि नवी जिंदगी प्रभागातील सर आहेत आपल्याकडे, त्यांच्याशीच आपण बोलूया, त्यांचं काय मत आहे आणि या उपक्रमाकडे ते कशा प्रकारे पाहतात। जागीरदार अजरुद्दीन जागीरदार नाम है मेरा। हाँ। नगर सेवक में प्रभाग 20 का। हाँ। आज ज्याप्रमाणे इथं आरोग्य शिबिर ठेवलेले आहे, त्या हिशोबाने विश्व हिंदू परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने लोकांना कसा काय फायदा होऊ शकते आणि गोरगरीब वस्ती आहे आणि एखादा आजाराला कसा मात द्यावा आणि करून खाणारे लोक आहेत, मजुरी करून करणारे लोक आहेत, तर त्यांना एक सपोर्ट, एक आधार म्हणून यांनी जे शिबिर ठेवलेलं आहे हे लोकांना मला वाटतं एक फार गरजेचे काम यांनी केलेलं आहे। अच्छा, तुम्ही या विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या जे अध्यक्ष आपले सर आहेत, अशफाक सर आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणाल, कोणती शुभेच्छा द्याल सर त्यांना? मी त्यांना एकच शुभेच्छा देतो की नई जिंदगीच्या माध्यमातून जितके पण काही पण कार्य असो, आरोग्य शिबिर असू दे या एज्युकेशनच्या बाबतीत असू दे, विश्व परिवर्तन फाउंडेशन आणि कित्येक जिथे पण नई जिंदगीमध्ये या आपल्या हद्दवाड एरियामध्ये जितकी पण संस्था आहेत ती आपण मिळून एक कोर कमिटी बनवून सगळे आज आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जे लोकांना फायदा व्हायला त्यामध्ये सगळ्या समस्यावर आपण सगळेच संस्थाचे मिळून एक जागी बसून त्याच्यावर पूर्णतः एक लेखी स्वरूपात काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते बसून आहे ना आपण एक चर्चा करून पूर्ण विषयावर आपण काम करावं असं मला वाटतं। छान। आताच आपले प्रभाग क्रमांक 20 मधील जे नगरसेवक आहेत त्यांनी खूप मोठं सूचना दिलेली आहे, त्या सूचनेचं आता सर कशा प्रकारे पाहतात त्या सूचनाकडे ते देखील पाहणं महत्वाचं आहे। त्यांचं म्हणणं काय, जेवढे या प्रभागामध्ये अथवा हातवाड भागामध्ये आपले गोरगरीब मजूर आहेत, लोक राहायला असतात, रोजंदारीवरती त्यांचं पोट चालतो, बरोबर, त्या हिशोबाने त्यांना मदतीचा हात कशा प्रकारे देता येईल, तर या सामाजिक संस्था ज्या आहेत त्या एकत्रित येऊन त्या आपल्या मूलभूत हक्कांसाठी आपण जर लढा उभा केला तर तो लढा खरोखरच यशस्वी होऊ शकतो। आता आपण जाणून घेऊया सर याबद्दल काय म्हणतात। मी अशफाक शेख, विश्व परिवर्तन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष। आज आमच्या इथं विश्व परिवर्तन फाउंडेशन व अल्फैज हॉस्पिटलच्या माध्यमातून संयुक्त विद्यमानाने मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त तसंच आपलं भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त एक आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। या आरोग्य शिबिरात जे हा एरिया स्लम एरिया आहे, या स्लम एरियासाठी आपण जे आरोग्य महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे, बालकांसाठी आपण एक उपचार करून त्यांच्यावर फ्रीमध्ये मोफतमध्ये आपण औषध उपचार या अल्फैज हॉस्पिटलच्या माध्यमातून देत आहोत। अच्छा। आणि आत्ताच आपल्याला जागीरदार साहेबांनी सांगितलंय की आपण सर्व मिळून एखादं कमिटी स्थापन करून त्याचं चांगल्या प्रकारे नियोजन करू, त्याप्रमाणे आपण त्यांच्या शब्दाला आम्ही मान देऊ आणि सहमती देऊ आणि त्यांच्या पुढाकाराने कार्य होत असेल करू। अच्छा, धन्यवाद सर। आता सर म्हणाले की नगरसेवक साहेबांनी जो विचार मांडला होता त्या विचाराला देखील त्यांनी अनुमती दर्शवलेली आहे। पाहत रहा अशाच प्रकारच्या सडेतोडांनी रोकटोक बातम्यांसाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज, ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।